नमस्कार विद्यार्थ्यांनो, व्ही के फिजिक्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी DS कुट्टे. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत मॅग्नेटिक लाईन्स फॉर अ करंट लूप. म्हणजे एखादा करंट लूप घेतलेला आहे, म्हणजे सर्क्युलर वायर, त्यामध्ये करंट पास केल्याच्या नंतर तिथे ज्या काही निर्माण होणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या कशा प्रकारच्या असतात आणि हा जो काही करंट क्लोज्ड लूप आहे इट वर्किंग लाईक अ मॅग्नेट. जसा पॅरामॅग्नेट असतो त्याला दोन पोल्स असतात, तशाच प्रकारे हा जो काही करंट लूप आहे त्या करंट लूपचा अप्पर आणि लोअर पार्ट हा कशा प्रकारे मॅग्नेटच्या दोन पोल्ससारखं वर्क करतात किंवा दोन मॅग्नेटचे पोल्स शो करतात ते आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे. तर लेटस कन्सिडर, आपण काय कन्सिडर केलेलं आहे की लेटस कन्सिडर the magnetic field produced due to the current carrying coil is similar to the magnetic field of a short magnet. Thus, current carrying coil behave like a magnet and possesses each pole on each face. पहा, जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे की एक करंट कॅरिंग कॉईल घेतलेली आहे आणि त्यामधनं जेव्हा आपण करंट पास करतो त्यावेळेस तो जो काही सर्क्युलर कॉईल आहे तो सेम मॅग्नेट सारखंच फंक्शन शो करायला लागतो. म्हणजेच त्याचे जे काही दोन्ही फेसेस आहेत, अप्पर आणि लोअर फेसेस, दीज आर वर्किंग लाईक अ पोल्स ऑफ द मॅग्नेट. तर ते कशा प्रकारे ते आपण पाहणार आहे. सपोज द फेस ए शो द करंट इन द अँटीक्लॉकवाइज सेन्स. इन दिस केस the magnetic field at the center is directed outward at a right hand angle to the face of the coil, which is shown in the diagram. That is we can say that according to the right hand thumb rule, the face, what we can say is that, पहा, जर सपोज एखादा सपोज एक कॉईल आहे आणि त्या कॉईलचा जो फेस ए आहे त्याच्यामध्ये पास होणारा जो करंट आहे तो अँटी क्लॉकवाईज सेन्सने फ्लो होत असेल, त्यावेळेस तिथे जे निर्माण होणारे मॅग्नेटिक फील्ड आहे ती कशी असते, आउटवर्ड असते. तर ऑब्वियसली द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इट इज डिनोटेड बाय युझिंग द राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल तर आपल्याला माहिती आहे काय आहे. राईट हँड थंब रूल, when the current carrying conductor hold in our right hand, then thumb shows the outstretched thumb shows the direction of current flowing through it आणि curl finger shows the direction of a magnetic field. तशाच प्रकारे हा जो काही सर्क्युलर कॉईल आहे त्या सर्क्युलर कॉईलला आपण जर आपल्या राईट हँडमध्ये धरलेलं असेल त्यावेळेस जे कर्ल फिंगर्स आहेत दी शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि आउटस्ट्रेच्ड थंब काय शो करतो, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ द करंट थ्रू दिस कॉईल. तर यानुसार जर आपण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन पाहिली तर ही डायरेक्शन आउटवर्ड दिसते. फेस ए मध्ये कंडिशन काय सांगितलं की त्याच्यामध्ये फ्लो होणारा करंट हा कसा असला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज मध्ये. ठीक आहे. त्यानंतर जर सपोज फेस बी आहे त्यामध्ये फ्लो होणारा म्हणजेच काय, द फेस बी शोज दी करंट इन अ क्लॉकवाईज सेन्स. इन धिस केस द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर इज डायरेक्टेड इनवर्ड. राईट हँड थंब रूलनुसार जर सपोज हा जो काही फेस बी आहे त्यामध्ये फ्लो होणारा जो करंट आहे तो कसा आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनने, त्यावेळेस तिथे निर्माण होणारी जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची डायरेक्शन कशी असेल, इनवर्ड असेल. बाय युझिंग द ऑब्वियसली राईट हँड थंब रूल, म्हणजे अकॉर्डिंग टू द राईट हँड थंब रूल वी हॅव टू शोज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. Thus, the direction of magnetic field inside the coil is from the face B to the face A. If the compare it with the bar magnet, we know that inside the short bar magnet, the magnetic field is directed from S pole to the N pole. Then face B of the coil is similar to the S pole and the magnet, S pole of the magnet, and the face A of the coil must be an N pole of the magnet. Obviously, जसं की आपण सांगितलं फेस ए आणि फेस बी ह्या दोघांमध्ये फ्लो होणारा तिथे निर्माण होणारा जो मॅग्नेटिक फील्ड आहे
फेस ए मध्ये आउटवर्ड आहे आणि फेस बी मध्ये कसा आहे तो इनवर्ड आहे. जर आपण बाहेर मॅग्नेट घेतलेला आहे आणि त्याचा छोटासा पार्ट, त्यामध्ये जो काही मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते तिची डायरेक्शन कशी असते, फ्रॉम एस पोल टू एन पोल असते. मग तशाच प्रकारे हा जो बी आहे, द बी म्हणजे फेस बी ऑफ दिस कॉइल इज सिमिलर टू द एस पोल है ना. कारण जो फेस बी आहे तो एस पोल सारखं काम करतो, कारण त्याच्यामध्ये कसा आहे तो बी मध्ये कसा शो करायला लागलेला आहे तो इनवर्ड आहे आणि आउटवर्ड कसा आहे एन पोल मध्ये बाहेर निघणारा, म्हणजेच काय आहे फ्रॉम एस टू एन पोल आहे. म्हणजेच काय तो बी काय करायला लागला एस पोल सारखं वर्क करतो आणि एन काय करतो एन ए काय करतो एन पोल सारखं काम करतो है की नाही. तर अशा प्रकारे हा जो काही सर्क्युलर कॉईल आहे त्यामधनं करंट पास झाल्याच्या नंतर जर सपोज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल त्यावेळेस तिथे मॅग्नेटिक फील्ड कशी असते आउटवर्ड, आणि क्लॉकवाईज असेल तेव्हा इनवर्ड असते. आणि अशा प्रकारे हा जो काही सर्क्युलर कॉईल आहे इट वर्किंग लाईक म्हणजे त्याचा अप्पर आणि लोअर फेसेस जे आहेत ते साऊथ आणि नॉर्थ पोल सारखं काय करतात वर्क करतात. इट वर्किंग लाईक अ मॅग्नेट. अशा प्रकारे हे मॅग्नेट सारखं वर्क करायला सुरुवात करतं, म्हणजेच मॅग्नेट सारखं वर्क करतं. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की मॅग्नेटिक लाईन्स फॉर अ करंट लूप म्हणजे काय, तर एखाद्या करंट लूपमध्ये जे काही निर्माण झालेली मॅग्नेटिक फील्ड आहे ती एस आणि एन पोल सारखं वर्क करतं. म्हणजे त्याचे दोन्हीही फेसेस एस आणि एन पोल सारखे काय करतात वर्क करतात ते पाहिलं. आता आपल्याला काय करायचं आहे की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ सर्क्युलर करंट लूप ॲट अ लार्ज डिस्टन्स इन टर्म्स ऑफ द मॅग्नेटिक मूवमेंट याचा यूज करून आपण काय करणार आहे की सर्क्युलर कॉईलमध्ये जे काही मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे ॲट अ द डिस्टन्स, म्हणजे ॲट कुठला तरी ठराविक डिस्टन्सवरती मॅग्नेटिक मूवमेंटचा वापर करून आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. We know that the equation for the axial magnetic field produced by a current in a circular loop है ना. आपण हे इक्वेशन पाहिलेलं आहे. काय इक्वेशन आहे ते, BZ इज इक्वल टू म्यू 0 IR स्क्वेअर अपॉन 2 इंटू द ब्रॅकेट Z स्क्वेअर प्लस R स्क्वेअर टू द पॉवर 3/2 हे इक्वेशन आहे. तर ह्या इक्वेशनमध्ये काय आहे, R इज द रेडियस ऑफ द लूप आहे ऑब्वियसली. Z is perpendicular to the distance of a point from center of the loop आहे का आहे. तर ह्या इक्वेशन मध्ये आपण पाहिलं R रेडियस आहे, Z डिस्टन्स आहे. देन फ्रॉम द लार्ज डिस्टन्स म्हणजे काय, आपण काय केलेलं आहे जे डिस्टन्स आहे ते खूप मोठं डिस्टन्स घेतलेलं आहे, लार्ज डिस्टन्स. Z is greater than R. That means what? Z is the maximum distance which is greater than the R. At that time we get the magnetic field BZ is equal to mu 0 IR square upon 2Z क्यूब. म्हणजे R लहान आहे Z पेक्षा, त्यामुळे आपण R काय करणार आहे निग्लेक्ट करणार आहे. म्हणजेच काय होईल झेडची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, म्हणजे झेड क्यूब मिळेल आपल्याला. ठीक आहे. मग वी नो दॅट द एरिया ऑफ द लूप काय असतं, एरिया ऑफ द लूप कसा आहे आपला सर्क्युलर आहे, म्हणजे एरिया किती असणार आहे πr स्क्वेअर. मग हे आपण काय करणार आपल्या इक्वेशनमध्ये पुटअप करणार. मग काय मिळेल आपल्याला इक्वेशन, BZ इज इक्वल टू म्यू 0 IA अपॉन टॉईस पाय झेड क्यूब है ना, असं इक्वेशन मिळेल. अँड फ्रॉम दिस इक्वेशन द मॅग्नेटिक मुवमेंट M ऑफ अ सर्क्युलर लूप, आपल्याला माहीत आहे मॅग्नेटिक मुवमेंट काय असतं, M इज इक्वल टू I इंटू A, वेअर A काय आहे, दिस इज द वेक्टर क्वांटिटी है ना, आणि त्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे A. अँड इट्स डायरेक्शन इज कशी असणार आहे, ऑब्वियसली द डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू द वे है ना. मग आपण काय केले, हे जे काही टर्म्स आहेत त्या सगळ्या आपण इक्वेशनमध्ये पुटअप केल्या 2 मध्ये. काय मिळतं आपल्याला, BZ इज इक्वल टू म्यू 0 इंटू M अपॉन टॉईस पाय झेड क्यूब. देन BZ इज इक्वल टू वेक्टर क्वांटिटी घ्यायची, त्याची डायरेक्शन घ्यायचं आहे. तर काय मिळेल, BZ इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय टॉईस M अपॉन
झेड क्यूब है ना. तर ह्याच्यामध्ये बी काय आहे, बी आणि ई हे काय आहे, दीज आर इन अ सेम डायरेक्शन, दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड अँड द इलेक्ट्रिक फील्ड. हे दोन्हीही सेम डायरेक्शनने असणार आहे अँड विच आर द परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लूप ऑब्वियसली. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्यानंतर कुठलं आहे तुमचं इलेक्ट्रिक फील्ड, हे दोन्हीही सेम डायरेक्शनने आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लूप. लूपला कसे असतील ते परपेंडिक्युलर असतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, वी हॅव टू फाइंड आउट म्हणजेच काय तर मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ द मॅग्नेटिक मुवमेंट, म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंटचा वापर करून आपण मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. आणि ते इक्वेशन आपल्याला काय मिळालेलं आहे, व्ही झेड इज इक्वल टू म्यू 0/4 twice m/z क्यूब. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करायचं आहे. आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायचे, जेणेकरून आम्हाला आणखीन जास्तीत जास्त लेक्चर निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल जाईल. आणि त्याच्यामध्ये काही सजेशन असतील तेही तुम्ही सांगू शकता. तुम्हाला आणखीन कुठल्या टॉपिकवरती किंवा कुठल्या पॉईंट्सवरती लेक्चर्स तयार करायचे असेल तर तेही तुम्ही सजेस्ट करा. त्यावरती लेक्चर भर देण्यात येईल, त्यावरती लेक्चर्स किंवा व्हिडिओज तयार करण्यात येतील. त्यानंतर हे जे काही व्हिडिओ आहे तुम्हाला आवडलेला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनवरती प्रेस करा, जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स आहेत ते तुम्हाला नवीन अपडेट्स आल्या लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील, जेणेकरून तुम्हाला तात्काळ त्याचा लाभ घेता येईल, जास्त वेळ तुमचा वाया जाणार नाही. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. थँक्यू.